राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललं असून सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं आहे। त्यामुळे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय व्यावसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाने करणं बंधनकारक राहणार आहे। याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे। या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचं प्रभावी संनियंत्रण, वेळेवर उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस उपलब्धतेचं नियोजन अधिक सक्षम होणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्य स्तरावर संचालक तर जिल्हा स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची सर्पदंश नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी अथवा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। सर्पदंशाची प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा शल्यचिकित्सकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक राहणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्पदंशाच्या घटनांचा अद्ययावत आणि विश्वासार्ह डेटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी